आदरणीय श्रद्धेय वंचित बहुजन आघाडीचे नेते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी थांबले होते. एक प्रकारे म्हणजे 1,00,000 लोकांनी मिळून जो संघर्ष केलेला तुमच्या एका वाक्याने आम्हाला वाटावं आम्हाला की बाबासाहेबांसोबत काम करण्याचं कदाचित आमच्या नशिबामध्ये नव्हतं, परंतु बाबासाहेबांचे नातू बाळासाहेबांसोबत आम्हाला काम करता येईल. कारण आम्हाला वाटलं पाहिजे की आम्हाला जे नेहमी हिणवलं जातं की हे बीजेपीचे, हे RSSचे, हे संघाचे, परंतु तुम्हीच जर समजा पुढे आला तर आम्हाला इतरांच्या दारावर जाण्याची गरज भासणार. 2019च्या विधानसभेचा वंचित बहुजन आघाडीचा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यामध्ये बाळासाहेबांना वचन दिलेलं आहे की या ठिकाणी वंजारा समाजाचा 2%चा वाटा निश्चित केलेला आहे. पंतप्रधान ज्यावेळेस मंदाकृष्ण मादिगा यांची जाऊन भेट घेतात आणि भरसभेत सांगतात की आम्ही आरक्षण वर्गीकरणाला सुप्रीम कोर्टासमोर सपोर्ट करू. महाराष्ट्रामध्ये याचं असं म्हणणं आहे का की मातंगांचं आणि चर्मकारांचं आणि 59 जातींचं आरक्षण बौद्धांनी खाल्लं आहे? रघुजी साळवे अभ्यास आयोगाचा जो रिपोर्ट आहे तर त्या रिपोर्ट मातंग समाजातील काही लोकांनी तो रिपोर्ट फ्रेम केलाय, त्याच्यावर कितपत आपण रिलाय राहायचं? हे काय गरिबी हटावचा प्रोग्राम आहे. आता बार्टी या संस्थेच्या प्रमुखपदी मातंग समाजाचे सुनील वारे आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीचा जो डेटा दिलेला आहे. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आज अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणावर वादविवाद चालू आहेत. नेमका आरक्षण वर्गीकरण हा मुद्दा काय आहे आणि आरक्षण वर्गीकरण या मुद्द्यावर मागच्या कित्येक वर्षापासून आंदोलन करत असलेले कॉम्रेड गणपत बिसे यांच्याकडून आपण आरक्षण वर्गीकरणाचा मुद्दा आज समजून घेणार आहोत आणि आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात होणारा विरोध किंवा त्याला होणारं समर्थन याबाबत आपण त्यांच्याकडून सविस्तर या भागामध्ये माहिती घेणार आहोत. नमस्कार. आम्हाला सांगा की आरक्षण वर्गीकरण नेमकं हा विषय आहे काय? अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याचा तुमचं जे आंदोलन चालू आहे तो नेमका विषय आहे की अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा जो विषय आहे आणि त्या विषयाच्या अनुषंगानं महाराष्ट्रभरामध्ये जे काही एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं आपण जे काही या विषयावर जे आपण माझ्याशी चर्चा करणार आहात, तर मी आपला आरक्षण वर्गीकरण चळवळ, मातंग समाज आणि महाराष्ट्रातील संपूर्ण अनुसूचित जाती जमातीच्या वतीनं मी आपलं पहिल्यांदा या ठिकाणी धन्यवाद मानतो, आभार मानतो की आपल्यामुळे हा विषय या ठिकाणी महाराष्ट्राच्या पटलावर येणार आहे. आपला जो प्रश्न आहे किंवा आरक्षण वर्गीकरण हा विषय नेमका काय आहे? आरक्षण वर्गीकरण हा जो विषय आहे भारतीय संविधानातील कलम 15(4) आणि 16(4) नुसार असं ठरलं की या देशातील जो काही तळातील समूह आहे, तळातील व्यक्ती आहे, त्याच्यासाठी काही विशेष तरतुदी करण्यासाठी, म्हणजे शैक्षणिक असेल किंवा नोकरीच्या संदर्भात असेल, तर त्या तरतुदी करण्यासाठी राज्य सरकारला म्हणजे परवानगी मिळालेली आहे त्या 15(4) आणि 16(4) नुसार. आणि मग त्यानंतर जे काही समजा या देशामध्ये 50ला संविधानची अंमलबजावणी सुरू झाली आणि 50ला अंमलबजावणी सुरू झाल्याच्या नंतर संविधानानं जे काय म्हणून या ठिकाणचा दलित असेल, मागासवर्गीय असेल, त्या समूहाला काही त्यांच्या उन्नतीसाठी, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी एक अंमलबजावणी सुरू झालेली होती. कधी 50ला सुरू झालेली होती. मग 50ला अंमलबजावणी सुरू झाल्याच्या नंतर मग जसजसा काळ पुढे जात होता, मग त्यावेळेस काय झालं की काही जातींची अशी एक तक्रार यायला सुरुवात झाली. ती तक्रार अशी होती की बाबा तुम्ही या देशातील अनुसूचित जाती आणि जमातीसाठी तुम्ही तरतुदी केलेल्या आहेत, आमच्या विकासाचा प्लॅन तुम्ही तयार केलेला आहे, परंतु त्या प्लॅनमध्ये आम्ही कुठंच बसत नाहीत म्हणजे काय की इन द सेन्स किंवा जर समजा नोकरी असेल किंवा बजेटरी प्रोव्हिजन्स असतील की जर समजा दरवर्षी हजारो लाखो कोटी रुपयाचं बजेट ठरत असताना त्या बजेटचा काही भाग हा त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावा ही अपेक्षा असते. तो प्लॅन करत असताना होऊ लागलं असं की बजेटचा बी भाग शेवटच्या माणसाकडे जात नव्हता आणि ज्या शैक्षणिक संधी आहेत आणि प्रशासकीय सेवेच्या ज्या संधी आहेत तर त्या संधी शेवटच्या माणसाला मिळत नव्हता, ही त्यांची ओरड होती. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं की त्यांनी तक्रारी सुरू केल्या
त्या राज्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये अशा तक्रारी सुरू झाल्या देशभरामध्ये की आम्हाला ह्याचा लाभ मिळत नाही. मग आता 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 4 वर्ष झालं. मग इथल्या राज्यकर्त्याकडे ज्या तक्रारी गेल्या आणि तक्रारी गेल्याच्या नंतर मग तत्कालीन जे राज्यकर्ते होते, आता जसं भारतीय जनता पार्टीचे शासक आहेत, केंद्रामध्ये असेल राज्यामध्ये असेल, त्यावेळेस केंद्रामध्ये बी आणि राज्यामध्ये बी हे काँग्रेसचं शासन होतं. आणि काँग्रेसच्या काळामध्ये म्हणजे तत्कालीन जे प्राईम मिनिस्टर लाल बहादूर शास्त्री हे कोण, हे काँग्रेसचे लिडर्स होते आणि प्राईम मिनिस्टर होते. मग त्यांनी काय केलं की त्यांनी एक अशा पद्धतीची एक कमिटी नेमली. त्या कमिटीला आपण लोकूर कमिटी म्हणतो. म्हणजे कायदा मंत्रालयाचे तत्कालीन सचिव ज्यांचं नाव आहे BN लोकूर. मग हे BN लोकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीवर एक जबाबदारी दिली. काय जबाबदारी दिली? मग हे जे लोक ओरडतात ते आम्हाला मिळत नाही, आम्हाला मिळत नाही, ह्या लोकांना मिळू लागलेलं आम्हाला मिळत नाही म्हणून. ही कधीची ओरड आहे? 50 ते 65 पर्यंतची. आणि मग तत्कालीन केंद्र सरकारनं BN लोकूर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली आणि त्या कमिटीला सांगितलं की वा तुम्ही काय करा की हे सगळा अभ्यास करा देशभरातला शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांचा. आरक्षण वर्गीकरणाची सुरुवात लोकूर कमिटीपासून लोकूर कमिटीपासून. माझा मुद्दा असा आहे की आरक्षण वर्गीकरण नेमकं काय आहे, आम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगा. ओके, नेमकं वर्गीकरण म्हणजे हा. मग ही जी वर्गीकरणाची जो बेसिक जो हे आहे तो तिथून सुरुवात होतो. म्हणजे लोकूर कमिटीच्या अनुषंगाने मी या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलेला होता. मग आरक्षण वर्गीकरणाची मागणी कुठून पुढे आलेली आहे? इथून पुढे आलेली आहे की लोकूरनं मग 1950 ते 65 अशा 15 वर्षाचा अभ्यास केला. लोकूर कमिटी जी त्या काळच्या सरकारने स्थापन केली, त्याच्या अगोदर कोणीतरी मागणी केली असेल त्याच वेळेस लोकूर कमिटी स्थापना झाली. अगदी त्याचा इतिहास आम्हाला थोडासा शॉर्ट मध्ये आपल्याला सांगता येईल. हा, तर अगदी पंजाब असेल, पंजाबमधला मझेबी आहे, भंगी आहे, त्यानंतर त्यावेळेस आंध्र प्रदेश होते, तर आंध्र प्रदेशमधला मादिगा आहे, हरियाणामधला जो काही मझेबी आहे, आपण आता मेहतर वाल्मिकी जे म्हणतो, परंतु त्यास भंगी म्हणायचे, हा भंगी समाज आहे. मग ह्यांनी केंद्र सरकारकडे तक्रारी केलेल्या होत्या की आम्हाला मिळत नाही आणि मग ह्यांना मिळतं का न मिळतं हे तपासण्यासाठी लोकूर कमिटी स्थापन केली. म्हणजे आज आपण महाराष्ट्राची जी सामाजिक आणि राजकीय स्थिती बघतोय, तर मुळात मातंग समाजाची मागणी लोकूर कमिटीच्या समोर नव्हती. आपण महाराष्ट्र संदर्भात बोलत आहोत त्यामुळे मी विचारतोय की मातंग समाज किंवा इथला SC मधला कुठलाही जो समुदाय आहे तर त्याची त्या वेळेस मागणी होती. ती ओव्हरऑल भारतातल्या म्हणजे हा भारताचा प्रश्न आहे. हे मांगा मारायचा वादच नाही. हे आता हे 90 पासून महाराष्ट्रामध्ये ह्याचं लोन आलेलं आहे. बरं सर, तो मुद्दा आमचा झाला क्लिअर. आरक्षण वर्गीकरण झाल्याच्या नंतर इथे मुळात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जर म्हणलं तर मातंग समाज हा एकच समाज आरक्षणाच्या वर्गीकरणाची मागणी करत आहे. बरोबर. याच्या व्यतिरिक्त अजून कोणी आहेत का की जे आरक्षण वर्गीकरण शेड्यूल कास्टमध्ये करावं म्हणून त्यांची मागणी करणार? कसं आहे वकील साहेब की 59 जातीनं मागणी केली पाहिजे, 59 जातीनं मागणी केली पाहिजे अशी जी काही समजा जी मागणी होती बरं का, ते इट इज अ पोअर डिमांड. बरोबर आहे की एखादा विषय उचलून धरत असताना तो अन्यायाचाराचा असू द्या की न्यायाचा असू द्या, बरोबर, कंपल्शन नाही हो 59 जातीने या विषयावर बोललंच पाहिजे म्हणून. अशा काही काही जाती आहेत, ही माझ्याकडे लिस्ट आहे की बघा तुम्ही की ही जवळपास ही 61-62 ची लिस्ट आहे की महार समाज आहे 7,82,068, बरोबर आहे. मांग समाज आहे 7,27,006, चांभार समाज आहे 4,91,326 आणि त्याच्यानंतर जर जाती बघितल्या कोणते की माला दासरी, ह्याची पुऱ्या महाराष्ट्रातील लोकसंख्या 4 आहे. किती? फक्त 4% आहेत संपूर्ण महाराष्ट्रात, पर्सेंट नाही, 4 लोक फक्त. त्याच्यानंतर हे मस्ती आहे. ही जी आपण जी आकडेवारी दाखवत आहात तर ही आकडेवारी रिलायबल आहे का? कारण एका समाजाचे किंवा एका जाती 4 लोक अस्तित्वात असणं हे आपण किती? तुमचा प्रश्न हा अत्यंत हे आहे, कारण हाच तर गोंधळ आहे ना की कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलत आहे हे समाजा पुढे जात नाही. आता तुम्ही जे सांगितलं की तुम्ही 4 कशावरून सांगताय की या समाजाचे फक्त 4 लोक आहेत. मी तुम्हाला असे दाखवतो एक सुद्धा माणूस आहे. आता कोण आहे? बिडला, बरं का, बिंडला 2च लोक आहेत.
पुऱ्या महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या. हा. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की बा हे आकडा तुम्ही कशावर सांगता, हे आहे सेन्सस ऑफ इंडिया 1961 हा फिगर आहे. शेड्यूल कास्ट म्हणजे अँड शेड्यूल ट्राईब्स इन महाराष्ट्र. 1961च्या 1961 हा भारत सरकारचा हा आकडा आहे. जनगणना. आता मला सांगा की ज्या समाजाचे 4 लोक आहेत, 2 लोक आहेत, काही तर नील आहे, पण ते शेड्यूल कास्टच्या यादीमध्ये 59च्या यादीमध्ये आहे. आता हे बघा तुम्ही, काही नील आहे, एक बी त्या जातीचा माणूस नाही, पण शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये ती जात आहे. आणि म्हणून जो काही संभ्रम निर्माण केले जाते की 59 जातीनं बोललं पाहिजे, 59 जातीनं बोललं पाहिजे. अरे ज्या जातीचे माणसंच नाहीत, बरोबर आहे, ती जात तुम्ही फक्त ते काउंट करण्यामध्ये 59 आलेली आहे, परंतु प्रत्यक्षात फील्डवर कोण आहे, मांग, महार, ढोर, चांभार आणि होलार आहे, किंवा अशा पद्धतीचा वाल्मिकी आहे, मेहतर आहे. म्हणजे सरासरी 59 पैकी 10 जाती ज्या ऍक्टिव्ह आहेत. म्हणजे ज्यांना वाटतं की माझ्यावर हा अन्याय आहे, बरोबर. त्या 10 जातींमध्ये किती जाती या मागणीला सपोर्ट करत आहेत? आता हे बघा, ह्या मागणीला हिंदू खाटीक समाज आमच्या सोबत आहे. आम्ही कोल्हापूरला बैठक घेतलेली आहे, आम्ही या ठिकाणच्या पुण्यामध्ये बैठक घेतलेली आहे, आम्ही नागपूरमध्ये बैठक घेतलेली आहे. हिंदू खाटीक आहे, जे वाल्मिकी समाज आहे, चर्मकार समाज आहे. आता अक्षरशः जे नरेंद्र भोंडेकर आमदार जे आहेत, नरेंद्र भोंडेकर आमदार कुठल्या जातीतून आहेत, चांभार समाजाचे आहेत. ते सरळ सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर बोलतात. भैयासाहेब बिघाणे म्हणून आहेत, जे हिंदू दलित महासंघ काय त्यांची संघटना आहे. हिंदू दलित महासंघाच्या वतीनं मोठमोठे आंदोलन सगळं सरकारकडे मग ते कोण आहे, चांभार आहे. आरक्षण वर्गीकरण हा जो विषय आहे, तर ते एक RSS किंवा राष्ट्रीय सेवक संघ यांनी समाजामध्ये टाकलेलं एक पिल्लू आहे, अशा पद्धतीचा जो आरोप आहे, त्याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? तुम्हाला तुमच्या पोटच्या लेकरापेक्षा तुम्हाला दुसऱ्याला गोंधळायचंच नाही, बरं का. म्हणून हा जो विषय आहे, इथं काय झालेलं आहे की इथं काही तथाकथित पुरोगामी मंडळी आहे, बरं का. त्याला तुम्ही मार्क्सवादी म्हणू शकतात, आंबेडकरवादी म्हणू शकतात, अशी काही मंडळी आणि ठेकेदार बनलेली आहे, बरं का. त्यांनी एक फ्रेम तयार केलेली आहे, बरं का. त्या फ्रेम मध्ये जो असेल, बरं का, त्यांचं समर्थन करू लागला, त्यांनी जे सांगितलं ते ऐकू लागला, ते जे म्हणतील ते चळवळ मानू लागला, हा आंबेडकरवादी असतो. आणि रुळलेल्या वाटेवरून जाण्याऐवजी थोडस बाजूला एक नवा पर्याय काय कोणी निर्माण करायला गेलं की अर्ध्या रात्रीतून तो RSSचा माणूस होतो. आणि म्हणून मी तुमच्याच प्रश्नाकडे मला तुमचा प्रश्न आलाय करायचं, त्या फ्रेमच्या बाहेर जाऊन काम करणारा त्याला आंबेडकरवादी म्हणायचं का नाही? तोच खरा आंबेडकरवादी, तोच खरा आंबेडकरवादी की जो रुळलेल्या वाटेवरून चालत नाही. तर तळातला जो माणूस आहे, उपाशी कोण आहे, त्या उपाशी माणसाच्या न्यायासाठी जो संघर्ष करतो, अशी कुठली जात आहे, त्या जातीमध्ये अजून सुद्धा एक चपराशी सुद्धा त्या परिवारातून निर्माण झालेला नाही. त्याला संधी मिळाली पाहिजे, अशी तुम्ही शुभेच्छा केली पाहिजे, त्याला सपोर्ट केला पाहिजे की ज्यांच्या ऑलरेडी कमिशनर लेवलला, सेक्रेटरीएट लेवलला, पूर्ण IAS लेवलला, IPS लेवलला जिथे फार मोठमोठी लॉबी निर्माण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे त्यांची तुम्ही चिंता करणार आहात का? आणि मग त्यांनी जे ठरवायचं तो आंबेडकरवाद, आणि मग बाकीच्या आमच्यासारख्यानं जर काही म्हणलं की बा हे तर आरक्षण वर्गीकरण झालं पाहिजे, लगेच आम्ही RSS होतो. आता जी लोकल कमिटी नेमली होती ती बीजेपीनं नेमली होती का? पंजाबमध्ये 75ला आरक्षण वर्गीकरण झालेलं आहे, ते कुणा केलेलं आहे? ते त्याच बीजेपीचे लोक होते का? काँग्रेसच्या काळामध्ये पंजाबमध्ये, हरियाणामध्ये लोकल कमिटी असलेले सगळे किंवा इव्हन आता जे आंध्रामध्ये जे 2000 साली झालेलं होतं. मला तुम्हाला तोच प्रश्न विचारायचा, या देशाचे पंतप्रधान ज्यावेळेस मंदाकृष्ण मादिगा यांची जाऊन भेट घेतात आणि भरसभेत सांगतात की आम्ही आरक्षण वर्गीकरणाला सुप्रीम कोर्टासमोर सपोर्ट करू, मग याचा अर्थ काय? इथं नाही का बीजेपी किंवा RSSचा सपोर्ट तुमच्या आरक्षण वर्गीकरणाच्या विषयाला? नाही. आता हे बघा, ज्यावेळेस समजा मी प्राईम मिनिस्टर असू द्या की सुप्रीम कोर्टाचा मी जज असू द्या, बरोबर आहे, मी जर समजा एखादा विषय मी समजून घेतलेला असेल आणि माझ्या डोक्यामध्ये पक्क बसलेला असेल, बरं का, की हा जो काही शेड्यूल कास्टचा 15% जो वाटा आहे, कुठला तेलंगणामध्ये, तुम्ही जे मोदीचं उदाहरण देताय ना की मादिगाच्या सभेला गेले, ते म्हणले की मी हे करतो म्हणून. 15% रिझर्वेशन आंध्र प्रदेश मधलं केवळ मला या जातीला मिळत होतं. 15 पैकी अक्षरशः
14, 12, 13 इतका वाटा एकट्या मालाला मिळतो. तुम्ही महाराष्ट्रामध्ये आरक्षण वर्गीकरणाची जी आंदोलन आहे ते पुढे रेटत आहात. हो. तुम्ही एकदम स्पष्टपणे बोललात की मला जातीने आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातल्या आरक्षणाचा मोठ्या प्रमाणात फायदा घेतलेला आहे. हो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुमचं असं म्हणणं आहे का की मातंगांचं आणि चर्मकारांचं आणि 59 जातींचं आरक्षण बौद्धांनी खाल्लेलं आहे? तर साधारण आता जो काय लहुजी साळवे अभ्यास आयोगाचा जो अहवाल आलेला आहे, त्या लहुजी साळवे अभ्यास आयोगाचा अहवाल जर तुम्ही वाचला तर त्याच्यामध्ये तुम्हाला फॅक्ट आणि फिगर कळतं. लहुजी साळवे अभ्यास आयोगाचा जो रिपोर्ट आहे तर त्या रिपोर्ट मातंग समाजातील काही लोकांनी तो रिपोर्ट फ्रेम केलाय. त्याच्यावर कितपत आपण रिलाय राहायचं किंवा त्याची इम्पार्शिलिटी आपण कशी काउंट करायची? हे कसं आहे, हे त्या काळातले बरं का जे लीडर आहेत बरं का त्याच्या परिपक्वतेवर अवलंबून असतं. बरोबर. लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या व्यतिरिक्त आपल्याकडे कुठला डाटा आहे का की ज्याच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की मातंग समाजाला प्रॉपर रिप्रेझेंटेशन जे आहे ते मिळालेलं नाही, असा कुठला आपल्याकडे डाटा आहे? म्हणजे माझ्या आता हा जो काही लहुजी साळवे अभ्यास आयोगाचा डेटा असेल किंवा जो काही डेटा आहे ज्याला आपण एम्पेरिकल डेटा म्हणतो, तो डेटा ऑलरेडी गव्हर्नमेंटकडे उपलब्ध आहे, म्हणजे आमच्याकडे सुद्धा आहे. बरोबर आहे. आणि तो जो डेटा आहे तर ते गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या विभागामार्फतच गोळा केलेला असतो. गव्हर्नमेंटकडे ऑलरेडी डेटा आहे, गव्हर्नमेंटनं बघावं. महाराष्ट्र शासनाच्या सर्व आस्थापना चेक कराव्यात की त्या आस्थापनामध्ये आरोग्य खात्यामध्ये कोण आहे, वन विभागामध्ये कोण आहे, शिक्षण खात्यामध्ये कोण आहे, पोलीस विभागामध्ये कोण आहे, तुमचे वेगवेगळे जेवढे काही शासनाचे जे डिपार्टमेंट आहेत प्रत्येक डिपार्टमेंटचा आकडा शासनाकडे तुम्ही दर महिन्याला पगारी करतात आणि म्हणून तुमच्याकडे कोण कर्मचारी आहे म्हणजे क्लास 3 पासून ते क्लास 1 सुपर क्लास 1 पर्यंत डेटा गव्हर्नमेंटकडे आहे. त्यांनी चेक करावं की त्या सुपर क्लास 1 मध्ये मातंग समाज असेल किंवा या ठिकाणचा तुमचा मांगजारवडी असेल किंवा होलार असेल किंवा डक्कलवारा असेल की ह्या ज्या तळातील जाती आहेत त्यांचं प्रतिनिधित्व काय आहे. तुम्ही जर समजा आम्हाला जर संधी म्हणत असाल, बरोबर आहे की आम्हाला संधी, कारण जे सांगितलं जे जाते ना की हे काय गरिबी हटावचा प्रोग्राम आहे, हे आम्हाला सुद्धा मान्य आहे, गरिबी हटावचा प्रोग्राम नाही, परंतु त्या प्रशासकीय सेवेमध्ये संधीसाठीच आम्ही झगडतो ना. आम्ही अशी काय मागणी करतो की मी 10वी नापास जरी असलो तरी मला कलेक्टर करा म्हणून? नाही, इट इज मॅटर ऑफ रिप्रेझेंटेशन असं म्हणतात त्याला. हा, मला एक पुढचा प्रश्न माझा असा आहे की आरक्षण वर्गीकरण करत असताना अनुसूचित जातीच्या आरक्षणाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जर आपल्याला द्यायचं असेल तर तुमच्याकडे लोकसंख्येचा डाटा आहे का? मातंग किती, हो. बौद्ध किती, चर्मकार किती? हो. तो 60च्या दशकातला जो आपण सुरुवातीला सांगितला आहे. आमच्याकडे 60च्या दशकातला बी आहे आणि आता जो काय बार्टीनं जो काय बोगस आकडा दिलेला आहे, आता हे जे सांगितलं जातं ना हा सेन्ससचा रिपोर्ट नाही, ह्या बार्टीचे फिगर्स आहेत. आणि बार्टीला सांगितलं की 55-65 लाख बौद्ध समाजाची लोकसंख्या आहे, काय 20 लाख का काय मातंग समाजाची लोकसंख्या आहे. तुम्ही मातंग समाज म्हणून बार्टीवर जर एखादा बौद्ध संचालक असला असता तुम्ही त्यांच्या नावाने ओरड केली असती. आता बार्टी या संस्थेच्या प्रमुखपदी मातंग समाजाचे सुनील वारे आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीचा जो डेटा दिलेला आहे, मग आपण यावर हा सुनील वारे साहेबांच्या कालावधीमधला हा डेटा नाही, हा पण त्यांच्या काळामध्ये तो रिलीज झालेला आहे. त्यांच्या काळामध्ये तो रिलीज झालेला आहे, बरोबर आहे. आणि मग ते सुनील वारेनं जरी केलेलं असतं तरी आम्ही विरोध केला असता. म्हणजे असं आहे का की एखाद्या मांगाने चूक केली म्हणजे आम्ही त्याला क्षम्य मानायचं ना, बिलकुल चालणार नाही. कुणी जरी असेल म्हणजे मांगाच्या संदर्भामधले चुकीची फॉल्स माहिती, फ्रॉड माहिती जर समोर आणत असेल तर त्याला विरोध केला पाहिजे. बार्टीची जी आकडेवारी आहे ती जर बघितली तर त्या प्रमाणात मातंग समाजाला 2-3% आरक्षण मिळणार नाही. जर रिसेंटचा जर बार्टीचा जर डेटा घेतला तर त्यावर आपण या आंदोलन करते म्हणून तुमचं काय स्टँड असणार आहे? हे बघा, आता माझ्याकडं हा पूर्ण डेटा आहे म्हणजे कधी 31 पासूनच्या जनगणना आणि ती लोकसंख्या, तर त्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस आपण विचार करू तर महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 11.23, बरोबर, म्हणजे 11,23 लाख. हे आताचे 2011चा फिगर आहे. त्याच्यापैकी आम्ही किती आहोत? 1,32 लाख, बरोबर आहे. आता एकूण लोकसंख्या आणि आमचं प्रमाण, बरोबर आहे. तुमचं म्हणजे मातंग समाज का एकूण एससी शेड्यूल कास्ट, बरोबर आहे. हा तुम्ही सांगितलं किंवा 2011च्या सेन्सस नुसार तुम्हाला जर कमी मिळालं, बरोबर, किंवा तुमचा जो प्रश्न, तर आता मला सांगा की ही एकूण लोकसंख्या 11.23 ही टोटल लोकसंख्या आहे, बरं का. आणि दलितांची लोकसंख्या किती आहे? 1,32 लाख.
आम्हाला रिझर्वेशन किती आहे? 13%. बरोबर. एकूण लोकसंख्येशी दलितांचं प्रमाण किती आहे? 11.80. बरोबर आहे. म्हणजे आमचं 11% आमचं लोकसंख्या आहे. रिझर्वेशन आम्हाला किती आहे? 13%. वरचा जो 1.5% आहे बरं, ते कुणाला देणार आहात तुम्ही? म्हणजे आता समजा प्रत्येकाने जर समजा ज्याच्या त्याच्या जातीच्या प्रमाणामध्ये आपण ठरवलं तर 2011 तर 2011 2011च्या लोकसंख्येनुसार जरी आम्हाला हे दिलं तरी सुद्धा आम्हाला 3%च्या खाली येत नाही. कारण हे जे एक्सेस जो 1.5% आहे ती आम्ही मागणी करणार आहोत आम्ही. आणि त्यानंतर अशा 4.5 लाख तो एक्सेस 1.5% तुम्ही जे बोलतात, हो तर उद्या जर या गोष्टीची पूर्णपणे जर याची पडताळणी झाली हो. तर तो 1.5% असाही कमी होऊन जाणार आहे. तो तुम्हाला ॲज अ राईट मिळणारच नाही. लोकसंख्येत नसताना तुम्हाला कसं नाही, दिलं? कसा कसा कमी होईल 1.5%? तुमची लोकसंख्या जर 11% आहे तर तुम्ही 13% आरक्षण इथं कसे घेऊ शकता? नाही नाही, आमची लोकसंख्या आताची तुम्ही काही गृहीत धरा, बरोबर आहे, तुम्ही काढा ना आताची लोकसंख्या तुम्ही गृहीत धरा, त्या लोकसंख्येनुसार तुम्हाला असं नाही वाटत का की तुमच्या या मुद्द्यामुळे पूर्ण अनुसूचित आरक्षणावरच गदा येऊ शकते? आरक्षण वर्गीकरणाचा आणि एकूण आरक्षणावर गदा येण्याचा काय विषय आहे? वेड्यात नाही, नुसतं वेड्यात काढलं जातंय की हे बघ कसं आहे माहिती का, जसं एक हिंदूंना भीती घातली जाते मुसलमानाची, बरोबर आहे, किंवा मुसलमानांना भीती घातली जाते हिंदूंची, तसं इथं काही ठराविक पद्धतशीरपणे एक प्लॅन तयार आहे की दर वेळेस उठायचं आणि तुमचं आरक्षण खतम होणार आहे म्हणून. त्या बाप का माल समजा क्या, म्हणजे सरकारची हिंमत आहे का आरक्षण खतम करण्याची? तुम्ही फार झालं तर प्रायव्हेटायझेशन करू शकता तुम्ही, परंतु प्रायव्हेटायझेशन मध्ये सुद्धा रिझर्वेशनची तरतूद असली पाहिजे. कारण कुठलाही कारखाना ही जी जमीन येते ती जमीन काय आभाळातून आलेली जमीन नाही, ही आमची जमीन आहे. आणि त्या संदर्भातले ही परमिट पद्धत आहे. प्रत्येक परमिट हे गव्हर्नमेंट कडून दिलं जातं. तुमचा कारखाना असू द्या, तुमची म्हणजे कुठली फॅक्टरी असू द्या, सगळे गव्हर्नमेंटचे परवानगी. इथली वीज ही गव्हर्नमेंटची वीज आहे, इथलं पाणी हे गव्हर्नमेंटचं पाणी आहे, इथलं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते गव्हर्नमेंटचं आहे. आणि म्हणून उद्या प्रायव्हेटायझेशन जरी झालं तर त्याच्यामध्ये रिझर्वेशनची कॉन्सेप्ट राबवली पाहिजे. हा आमचा पुढचा लढा असणार झाला. आणि म्हणून जी भीती घातली जाते ना की आरक्षण वर्गीकरण करून या ठिकाणी बीजेपीने आरएसएस वाल्याला आरक्षणच खतम करून टाकायचं, हे आमच्या कानात बिड्या ठेवायचा प्रोग्राम आहे. माता जे समाज कोणी बळी पडतील त्यांनी बळी पडावं, आम्ही बळी पडणार नाही. माता समाजातील काही स्कॉलर जे आहेत आंबेडकरी विचाराला फॉलो करणारे, त्यांचं असं म्हणणं आहे की आरक्षण वर्गीकरण म्हणजे एकूणच आंबेडकरी विचारामध्ये फूट पाडण्याचा एक कार्यक्रम. म्हणजे आता कसं आहे बघा की म्हणजे जेव्हा ईव्हीची केस जजमेंट आलं बरं का, त्याचं तुम्ही स्वागत करतात बरं का, तो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय तो न्याय निर्णय असतो. परंतु द स्टेट ऑफ पंजाब वर्सेस देवेंद्र सिंग निर्णय आला की तो बीजेपी आणि ह्याचा अजेंडा काही तुमच्यामध्ये फूट पाडण्याचा निर्णय असतो. ती फूट नव्हती का 2004ला जो ईव्हीची न्यायाचं जजमेंट आलेलं होतं, 5 सदस्यीय बेंच आलेलं होतं, ती फूट नव्हती का? आम्ही नाराज झालो नव्हतो का? म्हणजे तुम्ही ज्यावेळेस खुश असता त्यावेळेस फूट नसते आणि तुम्ही नाराज झालात की मग दलितामधली फूट असते. म्हणजे आम्ही नाराज झालो तर फूट पडत नाही का? म्हणजे समजा आमच्या मुलाबाळाला 3% 4% जे काय आम्हाला जो आमचा वाटा पाहिजे तर तो आम्हाला मिळाला की फूट, आणि ते सगळं समाहित झालं की मात्र आम्ही सगळे एक आहोत म्हणून. आरक्षण वर्गीकरणाच्या नंतर समजा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया कॉन्क्लेव्ह मध्ये सांगितलेलं आहे की येत्या 2-3 महिन्यामध्ये आम्ही आरक्षणाचं वर्गीकरण करू. तर समजा महाराष्ट्रामध्ये येत्या वर्षभरात समजा आपण गृहीत धरू की आरक्षणाचं वर्गीकरण झालं, तर तुम्हाला वाटतंय का की त्याच्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये काही फूट पडणार आहे किंवा काहीही आंबेडकरी चळवळ कमकुवत होणार आहे असं? काहीही नाही वकील साहेब. ह्याच्यामध्ये सगळेच काही बौद्ध हे काय मांगाचे शत्रू नाहीत, हे काय मांगाचे विरोधक नाहीत. त्यामधले सुद्धा काही जे काय ज्यांना सामाजिक न्यायाची कॉन्सेप्ट क्लिअर आहे, बाबासाहेबांचा विचार आणि बाबासाहेबांची भूमिका मान्य आहे, त्यांचं समर्थन आहे ना ह्या मुद्द्याला. आता जस्टिस BR गवई साहेब कोण आहेत, कुठल्या कम्युनिटीमधून आलेले आहेत? अरे गवई साहेबांना स्वतः सुजात आंबेडकर म्हणले की ते RSS चे. मी तेच म्हणून लागलो नाही ना मी की इथं एक पद्धतशीर एक राबवले जाते नाही का, की काय म्हणायचं आणि काय नाही म्हणायचं, आणि मग त्या अजेंड्यानुसार फूट म्हणायचं ठरलं मग फूट. सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा जो वर्गीकरणाचा मुद्दा आहे याच्या अनुषंगाने सोशल मीडियावर जे कोणी मातंग समुदायातून आरक्षण वर्गीकरणाची मागणी करत आहेत तर त्यांना कसे ते बीजेपीचे हस्तक आहेत
अशा पद्धतीने मांडण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्यामध्ये विशेष करून विष्णू कसबे यांना RSS आणि भाजपचे ते दलाल आहेत अशा पद्धतीची त्यांची मांडणी जी समाजामध्ये चाललेली आहे. खूप सारे आंबेडकरी स्कॉलर्स आहेत जे समाज माध्यमातून व्यक्त होतात, तर त्यांनी या पद्धतीने त्यांच्या संदर्भात आज जी मोहीम चालू केली आहे त्याबद्दल आपल्याला काय वाटतं किंवा आपलं काय म्हणणं आहे, काय मेसेज असणार आहे आपल्याला? आता ह्याच्यामध्ये काय झालेलं वकील साहेब की विष्णू कसबे असतील, मच्छिंद्र सट्टे असतील, गणपत भिशे असतील, रामचंद्र भरांडे असतील किंवा अजून या विषयावर जे जे काम करणारे ते डॉक्टर अंकुश गोतावळे असतील किंवा इकडे सतीश कावडे असतील किंवा महाराष्ट्रभरामधली जे काही समजा डॉक्टर बाबासाहेब गोखले किंवा त्यांची आता सुंदर पत्नी आपल्या कुसुमताई गोखले असतील, ह्या सर्व सामाजिक संघटना आहेत आणि ह्या सामाजिक संघटना कुठल्या ना कुठल्या पक्षासोबत हे काम करतात. काही सामाजिक संघटना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आहेत. आता गोखले साहेब जे काय होते, गोखले साहेब राष्ट्रवादी सोबत होते, ते आरक्षण वर्गीकरणची मागणी करत नव्हते का? 5%, 8% मात्र समाजाला आरक्षण वर्गीकरण मिळाले पाहिजे म्हणून तेही करत होते ना, बरोबर आहे. तसं आता ह्या सगळ्या संघटनांची जी आहे की प्रत्येक पक्षासोबत हे सोबत मैत्री आहे. हजारो कार्यकर्त्याचा समूह आहे त्यांच्यासोबत. त्यांना आरक्षण वर्गीकरणाबरोबर इतर कार्यकर्त्यांच्या विकासाच्या योजनाच्या अनुषंगाने त्यांना कुठल्या ना कुठल्या पक्षासोबत राहावं लागतं आणि मग ते त्या पक्षासोबत आहेत म्हणून ते RSSचे आणि BJPचे म्हणजे एजंट असल्याचा काही संबंध नाही ना. जसे विष्णुभाऊ एक दोन वेळेस जर समजा संघाच्या व्यासपीठावर गेलेले असतील, तसे बौद्ध समाजाचे, चर्मकार समाजाचे हे सुद्धा संघाच्या व्यासपीठावर गेलेले आहेत ना. म्हणजे रामदास आठवले जर BJP मध्ये गेले तर सगळ्या बौद्धांना दोष दिला जात नाही, बरोबर आहे. फक्त रामदास आठवलेला दोष दिला जातो. परंतु विष्णू कसबे जर संघाच्या व्यासपीठावर गेले आणि BJP कडे जर गेले एखाद्या वेळेस, तिथं मात्र संपूर्ण मांगांना त्या चष्म्यातून बघितलं जाते. सगळे मांग RSS वाले आणि BJP वाले. म्हणजे हे कसं आहे हे की म्हणजे एखाद्याचं जे वास्त्र आपलं ते घोड्याचा मुरगाळा येत ना, शिंगराचा मुरगाळाचा जो प्रकार असतो तर तो प्रकार मांगासोबत चालू सगळ्यासाठी सोपा आहे तो. अरे तुम्हाला मुरगाळाचे बाकीचे मोठमोठे जे काय मातब्बरचे सत्ताधीश पडले त्यांचे मुरगाळा ना. जो रात्रंदिवस तुमच्या सोबत आहे, तुमच्या भिंतीला भिंत आहे, तुमच्या सोबत रोज जो काय बसतो उठतो, तुमच्या सुखदुःखामध्ये असतो, महाराष्ट्रामधले जेवढ्या काही जाती असतील त्या जातीपैकी सगळ्यात मोठी संख्या ही मांगाची निघेल की तो जयभीम सन्मानानं घालतो तो. आणि बाबासाहेबांची चळवळीचा खऱ्या अर्थानं महाराजांच्या नंतर, बौद्धाच्या नंतर जर फॉलोअर्स कोण असेल तर तो मांग आहे. फक्त तुम्हाला मांगच RSS आणि BJPचा दिसतो. तुमच्यातले जे BJP सोबत काम करतात, आज संघाची जर यादी काढली तर त्या संघाच्या यादीमध्ये मांगापेक्षा RSS मध्ये काम करणारे जर बौद्धांचे जर किती निघतात त्याचं कधी सांगितलं तुम्ही फिगर? तर मूल्यमापनच नाही. ऑडिट कुणाचं करायचं? गरीबाचं करायचं. की जो तुमच्या रुळलेल्या वाटेने चालायला तयार नाही त्याला आंबेडकरवाद मान्य आहे. बरं, तुम्ही जो समुदाय आरक्षण वर्गीकरणाची मागणी करत आहे, मातंग असेल, चर्मकार असेल किंवा अजून कोणी असेल 59 पैकी, त्यांना शिक्षण घेण्यापासून कोण रोखले? मग त्यांना आरक्षण शिक्षण घेतल्याच्या नंतर आरक्षण मिळणार आहे, त्याच्यानंतर प्रतिनिधित्व मिळणार आहे. तर मग तुम्ही शिक्षणच घेत नाही तर तुम्हाला आरक्षणाचे हे कसे मिळणार आहे? कोण म्हणतं शिक्षण आम्ही घेत नाहीत म्हणून? शिक्षणामध्ये तुमचा टक्काच दिसत नाही. तुमच्याकडे तसे काय आहे? हे जे आहे ना हे म्हणजे निव्वळ म्हणजे कुणाला किती काळ मूर्खात काढावं याचं सुद्धा एक लिमिट असतं. अहो मला सांगा, UPSCची जागा दरवर्षी किती भरल्या जातात महाराष्ट्रामध्ये? मेडिकलच्या जागा किती भरल्या जातात? लाखो करोडो तर जागा भरल्या जात नाहीत ना. शेड्यूल कास्टच्या वाट्याला किती येणार आहेत? एक ठराविक 13% नुसार जेवढे मिळणार आहेत का, बरोबर. आमचा जो कोट आहे त्या कोठ्यापुरतं आमचं शिक्षण आहे ना. आता ही माझ्याकडे ही नीट आणि JEEची यादी आहे. 150 पोरं नीट आणि 150 पोरं JEEची, म्हणजे हे RTला लागलेले आहेत. याशिवाय अशा हजारो पोरं JEE नीटची तयारी करू लागलेले आहेत. पण त्याचं भानगड काय होती? ते पॉइंट होऊन त्या कटअप मध्ये खाली हे होतात. याचा अर्थ आमचं शिक्षणच नाही. RTची आता ही जी यादी दाखवली, RTच्या संदर्भातही असं बोललं जातं की RT RSSचं काम करणारी एक संस्थावरून गेली म्हणून. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना की आमच्या प्रत्येक कामाच्या अनुषंगानं जर तुम्हाला निगेटिव्हच मूल्यमापन करायचं असेल, तुम्ही इंटरव्ह्यूला बसल्याचे नंतर तुमचं ठरलेलं आहे तुम्हाला कुणाला घ्यायचं. ज्याला घ्यायचं त्याला तुम्ही सोपे प्रश्न विचारता आणि ज्याला घ्यायचं नाही त्याला तुम्ही अवघड प्रश्न विचारता. तसं हे झालेलं आहे आमच्या अनुषंगानं. हा अन्याय आहे आमच्यावर. आरक्षण वर्गीकरण जर झालं आणि आरक्षण वर्गीकरणाच्या नंतर बौद्ध आणि मातंग आणि चर्मकार हे 3 समुदाय समजा एकाच प्रवर्गात आले,
ब कड. तर मग तुमच्या आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीला काय अर्थ राहणार आहे? त्या जर तरच्या मागणीला काही हे नाही. माता समाजातील काही स्कॉलर जे आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की जर हे दोघं एकत्र अहो, असतील तर ह्याचा अभ्यासच नाही ना. यांना जर वर्गीकरणाचा प्रारूप आराखडा काय असतो बरं का, हे ज्याला माहिती आहे बरं का, त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत नाही. ज्याला हे प्रारूप काय असतं हेच नाही. आता प्रारूप कसं ठरलेलं आहे महाराष्ट्रामधलं, म्हणजे हे किती लोक बघायला तयार आहेत किंवा हे प्रारूप कसं ठरणार आहे म्हणून त्या ह्याचं, म्हणजे आम्ही काहीच बघायला तयार नाहीत. आम्ही ह्या बघ हे प्रारूप कसं ठरणार आहे म्हणजे काय, ऍडव्होकेट सुनील कसबे साहेब म्हणालेत म्हणून न्यायमूर्ती बतार ऐकणार नाहीत, किंवा गणपत विषय म्हणाले किंवा मला इतकं द्या म्हणून ते ऐकणार नाहीत, किंवा या ठिकाणचे नागेश म्हणतात किंवा हे चूक आहे नाही सगळं ते त्यांचंही ऐकणार, ते कुणाचंही ऐकणार नाही. त्यांनी जे काय फ्रेम तयार केली ती फ्रेम काय आहे की अनुसूचित जाती आरक्षणात उपवर्गीकरण करण्यासाठी तत्वे आणि निर्देश बरं का, तत्वे निर्देश काय असणार झाले बरं का, ह्याचा ते स्टडी करतायत बरं का, की कुठल्या तत्वाच्या आधारे तुम्ही हे वर्गीकरण करणार आहेत किंवा त्यासाठीचे निर्देश काय असणार झाले, तर हे त्याचा निकष आहे. त्याच्यानंतर दुसरा काय, या संदर्भात सविस्तर माहितीचे संकलन करणे आणि तथ्यांची छाननी करणे. बरोबर आहे, माहितीचं ते संकलन करणार झाले. तुम्ही जे मला विचारलं किंवा म्हणजे कुठल्या डेटाच्या आधारे प्रश्न होणार येतात आहे. तर ती समिती त्या गोष्टीवर हा. अभ्यास करणार आणि ती माहिती आल्याच्या नंतर तथ्यांची छाननी ते करणार झाले की यातलं तथ्य काय आहे म्हणून, खरं खोटं किती त्याच्यामध्ये. हा, आणि त्यानंतर तो आराखडा ठरेल. त्यानंतर उपवर्गीकरणाची प्रक्रिया काय आहे बरं का, प्रोसेस काय असणार झाली बरं का, कुठलं म्हणजे आम्हाला हे करायचं वर्गीकरण, पण त्याची पद्धती काय आहे, प्रोसेस काय आहे, त्याची प्रक्रिया काय आहे, म्हणजे म्हणजे असं जवळपास 9-10. त्याच्यानंतर उपवर्गीकरणाची आवश्यकता सिद्ध करणे, ह्या समितीला हे सुद्धा सिद्ध करायचंय बरं का. निस्त समिती असं नाही अभ्यास केला आणि मला असं वाटलं नाही, ह्याची आवश्यकता काय आहे त्यांनी सिद्ध करायचं, त्यांनी सिद्ध करायचं. हे ते ज्युडिशियल कमिशन आहे, ज्युडिशियल कमिशन आहे, त्यांच्यावर हे जिम्मेदारी आहे, ही आवश्यकता कशी आहे ही सिद्ध करण्याची. पण ते काय झालं हे काहीच म्हणजे तो माहित नाही. एम्पेरिकल डेटा जो आपण सुप्रीम कोर्टाच्या भाषेमध्ये जो बोलतो तर तो ही समिती पूर्ण गोळा करणार आहे, त्याचे डायरेक्शन शासनाला देणार आहे, त्याच्यानंतर ते वर्गीकरण होणार आहे. डेटा अनेक निकषापैकी एक निकष आहे, नुसत्या डेटावर वर्गीकरण होणार नाही. म्हणजे डेटा जर असा आला की एका कम्युनिटीची लोकसंख्या 90% आलेली, उदाहरणार्थ मातंग समाजाची, म्हणजे 90% जर लोकसंख्या आली असते तर 13% पैकी मागायला 12% द्या, असं वर्गीकरण होत नसतं. तर त्याचा जो क्रायटेरिया आहे बरं, आवश्यकता आहे का, आवश्यकता बरं का, आवश्यकतेवर म्हणजे बाबासाहेब जसे म्हणतात की बा एखाद्या समुदायाच्या गरजेप्रमाणे त्याला संधी दिली पाहिजे. बरोबर आहे, माझी लोकसंख्या कमी आहे परंतु माझ्या त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बरं का मला 1% सुद्धा जर समजा ह्या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये मला जर न्याय मिळालेला, संधी मिळालेली असेल सेवेची, बरं संधी आहे, हे गरिबी हटाव प्रोग्राम नाही. माझी लोकसंख्या गृहीत धरा की 20 लाख आहे, तुमच्या डेटानुसार आम्ही चालतो. माझी लोकसंख्या किती आहे, 20 लाख आहे, तुमची लोकसंख्या किती आहे, 55 लाख आहे. बरोबर आहे, तर माझ्या ह्या लोकसंख्येप्रमाणे मला नाही ठरवतायत. आतापर्यंत 78 वर्षाच्या कालावधीमध्ये मला संधी किती मिळालेली आहे हे पाहून माझा वाटा ठरला जातो. केवळ लोकसंख्येवर जो पण ठरत असतो ते नाही, माझ्या गरजेप्रमाणे त्या ठिकाणी ठरत असलं. आणि म्हणून नेहमी आम्ही सांगतो की बाबा ह्याच्यावर संभ्रम निर्माण करण्यापेक्षा इथं बाजूला इथं तेलंगणामध्ये वर्गीकरण झालेलं आहे ना, स्टडी करून आपल्याला करता येईल महाराष्ट्रामध्ये. अरे समोर आहे ना आरसा तुमच्या की मालाचा वाटा 5% मिळालेला आहे आणि मादिगाला 9% मिळालेला आहे. आपल्याकडे ऑलरेडी आहे, समजा जास्त त्याच्यामध्ये अजून जास्त स्टडी करण्याची आवश्यकता नाही, ऑलरेडी सेटअप तो ऍज इट इज आहे. जर तुम्हाला 9% मिळाला आणि आम्हाला 5% मिळाला बरं का, मिळू द्या ना. म्हणजे तुमच्या 2%, 3%, 4%, 5% वर तुम्ही राज्यात फक्त वर्गीकरण झालं पाहिजे, तुमचं वर्गीकरण झालं पाहिजे, कशाप्रमाणे वर्गीकरण झालं पाहिजे. या विषयाचा अभ्यासक म्हणून आम्ही जे म्हणतो की जे आहे ते निर्णय घेऊ द्या. बरोबर आहे, आम्हाला जे काय मिळालं ते मिळू द्या, कारण आम्हाला गॅरंटी आहे ना की आम्हाला जो वाटा मिळणार आहे तो आमच्यासाठी न्यायाचा असेल. का न्याय असणार झाला की आता जर समजा हे मी जे तुम्हाला दाखवलेला जो ह्याचा सेन्ससचा रिपोर्ट होता त्याच्यामध्ये आहे तुम्हाला किती संधी आहेत प्रशासनामध्ये. म्हणजे आम्हाला आज जर
0.2 प्रमाणामध्ये जर आम्हाला संधी असेल सेवेमध्ये, किती 0.2, आमची लोकसंख्या किती धरता तुम्ही, त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आम्हाला 0.5% जर मिळत नसेल आणि उद्या जर वर्गीकरण झालं तर आम्हाला जर 5% मिळालं, 4.5% फायदा आहे. 4.5% आमचा फायदा आहे. आणि म्हणून हे जे मांगाचे जे काही जे लोक आहेत, काही लोक की अभ्यास न करता आपण आरक्षण वर्गीकरणाची विरोधी बाजू जी मांडल्या जाते त्याची हे भोई बनून या ठिकाणी ते ओझं वाहिलेत. हे पण ते हे बघत नाही, ते सेन्सर जे 31चा असेल 61चा असेल हे रिपोर्ट वेगवेगळे वाचत नाही. मुळात आरक्षण वर्गीकरणाची गरज असणाऱ्या समुदायातील लोकांचा यावर अभ्यासच नाही. त्याच्यामुळे तुमचं असं म्हणणं आहे की त्या चुकीच्या पद्धतीने ते साधी गोष्ट आहे ना. आपण आरक्षण वर्गीकरणाचे अभ्यासक आणि या चळवळीतले प्रणेते म्हणून आपल्याला एक प्रश्न मला अजून शेवटचा विचारायचा आहे की आपण ज्या पद्धतीने प्रत्येक राजकीय पक्षाकडे जाऊन या संदर्भात आपण त्यांना याला समर्थन द्या म्हणून भूमिका आपली मांडलेली, आपण आरपीआय किंवा आंबेडकरवादी जे काही इथले संघटना आहेत, जे इथं प्रस्थापित आंबेडकरवादी संघटना आहेत, तर त्यांना आपण या संदर्भात आपली भूमिका समजून सांगितलेली आहे का, आणि सांगितली असेल तर त्यांची भूमिका काय मलाही थोडक्यात सांगा. अगदी म्हणजे ह्या अर्धा तासाच्या 1 तासाच्या चर्चेमधला अत्यंत महत्वाचा प्रश्न वकील साहेब तुम्ही विचारलेला आहे. आम्ही 2019 साली, सॉरी माझ्याकडे तारीख आहे 1 ऑक्टोबर 2019ला, त्यावेळेसचं जे औरंगाबाद, ज्याला छत्रपती संभाजीनगर म्हणत होतो आपण, तिथं त्या मोठ्या हॉटेलमध्ये आदरणीय श्रद्धेय वंचित बहुजन आघाडीचे नेते सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी थांबले होते आणि त्यांची वेळ घेऊन मी त्यांच्याकडे गेलेलो होतो. माझ्यासोबत त्या ठिकाणी सन्माननीय कॉम्रेड अशोक भाडे होते, किशोर कांबळे होते, कोंडिबा जाधव होते, अशी बरीच मंडळी माझ्यासोबत त्यावेळेस होती. परंतु सगळ्यालाच आम्हाला मध्ये जाता आलं नाही. अशोक उपाडे आणि मी, आम्ही दोघं जण मध्ये गेलो होतो. आणि मध्ये गेल्याच्या नंतर बाळासाहेबांना मी पहिला मुद्दा काय म्हणला असेल की साहेब, अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा विषय घेऊन महाराष्ट्रातील मातंग समाजातील वेगवेगळ्या संघटना काम करत आहेत, पण त्याची ताकद कमी पडू लागलेली आहे. तुम्ही या विषयाच्या अनुषंगाने जर बोललात तर इथलं शासन तुमचं वाक्य म्हणजे एक प्रकारे म्हणजे 1,00,000 लोकांनी मिळून जो संघर्ष केलेला तुमच्या एका वाक्यानं होऊ शकतो. आणि म्हणून तुम्ही आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगाने तुम्ही आमची बाजू घ्यावी आणि आम्हाला वाटावं आम्हाला की बाबासाहेबांसोबत काम करण्याचं कदाचित आमच्या नशिबामध्ये नव्हतं, परंतु बाबासाहेबांचे नातू बाळासाहेबांसोबत आम्हाला काम करताय. कारण आम्हाला वाटलं पाहिजे की आम्हाला जे नेहमी हिणवलं जातं की हे बीजेपीचे, हे RSSचे, हे संघाचे, परंतु तुम्हीच जर समजा पुढे आला तर आम्हाला इतरांच्या दारावर जाण्याची गरज भासणार नाही. तुम्ही आमची बाजू घेतली पाहिजे आणि आरक्षण वर्गीकरणाची तुम्ही आमचा पक्ष घेतला पाहिजे. आणि ते दखल म्हणून 2019च्या विधानसभेचा वंचित बहुजन आघाडीचा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनाम्यामध्ये बाळासाहेबांना वचन दिलेलं आहे की माझं सरकार आल्याच्या नंतर अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क, ड असं वर्गीकरण केलं जाईल म्हणून असं वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये थांबवतो. जर आंबेडकरी विचाराचे मोठ्या नेत्यांनी जर भूमिका घेतली तर जो होणारी जी फूट आहे तर ती थांबवली जाऊ शकते असं आपलं समजा. 100%च ना. कसं आहे की तुमची लिडरशिप किती दूरदृष्टीची आहे बरं, याच्यावर त्या समाजाचं ते तो मार्ग ठरत असतो. तुम्हाला मी उदाहरण सांगेल की 1994 साली इथला ओबीसी होता आणि त्यावेळेचे छगन भुजबळ, गोपीनाथराव मुंडे, तुमचे ते गणपतराव देशमुख असतील, जयंत पाटील असतील, हे जेवढे काही ओबीसी लिडर्स आहेत हे शरद पवारांकडे गेले आणि शरद पवारांना सांगितलं, निश्चित केलेला आहे या ठिकाणी वंजारा समाजाचा 2%चा वाटा निश्चित केलेला आहे आणि इतर उर्वरित जो ओबीसी आहे त्यांनी त्यांचा वाटा निश्चित केलेला आहे. अरे आपण तरी अबकडच म्हणतो, आपण 4 भाग, त्यांनी 1994ला 6 भाग केले तर वर्गीकरणाचा वाटा निश्चित केलाय ना, आपलं वाटून घेतलंय. ओबीसी मध्ये झाला का संघर्ष? छगन भुजबळांना कधी विरोधात बोलले? गोपीनाथराव मुंडे कधी बोलले? उलट मनोज जरांगेच्या आंदोलनामध्ये सगळे ओबीसी एकत्र राहिले. आणि सेम तेच आहे ना. अरे हे जे काय आता वर्गीकरणाचं जे भांडण आहे हे भांडणच नाही, ही संधी आहे. महाराष्ट्रात यापेक्षा मोठमोठे संकट तुमच्या माझ्यावर येणार आहेत
आणि त्यासाठी तुम्ही आम्ही एक संघ असणं अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्रासाठी वर्गीकरण हा काही नवीन मुद्दा नाही. नाहीच ना. बोलण्यातून असं येत आहे की नाही. 1994 ओबीसी मध्ये झाल्या एसी मध्ये होण्यासाठी काही अडचण साधी गोष्ट आहे, महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं किंवा वर्गीकरण ह्या झालेलं आहे. वर्गीकरणामुळे भविष्यात काही कॉम्प्लिकेशन होतील हे नाही, कारण आपण काहीच नाही. त्याचा एक्सपिरियन्स घेतलेला हे आहे. बघा वकील साहेब, इथं महात्मा फुले महामंडळ होते. महात्मा फुले महामंडळामध्ये 59 जातीला या ठिकाणी लाभ मिळत होता. बरोबर आहे. त्यातून अण्णाभाऊ साठे महामंडळ वेगळं झालं. अण्णाभाऊ साठे महामंडळात असणाऱ्या त्याचा 11-12 जातींना अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत वेगवेगळ्या आर्थिक विकासाच्या योजना राबवल्या जातात. त्याच्यावर काय झालं का आमच्यामध्ये? तसंच वर्गीकरणात सुद्धा आहे ना. महामंडळाचं विभागणी झाली, बार्टीची विभागणी बार्टीची विभागणी झाली, उद्या आरक्षणाची विभागणी होईल आणि हे त्याच प्रमाणात हे साधं गणित आहे. वकील साहेब, आमच्या बापाची 20 एकर जमीन आहे. ज्या बापाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या बापाची 20 एकर जमीन आहे. त्याला 4 मुलं आहेत. एकाचं नाव आहे अ आहे, एकाचं नाव आहे ब, दुसऱ्याचं नाव क आहे, चौथ्याचं नाव ड आहे. त्या 20 एकर पैकी जर समजा अ वाल्याला 5 एकर, ब वाल्याला 5 एकर, क वाल्याला 5 एकर, ड वाल्याला 5 एकर, ही 20 एकर जमीन जर विभागली, बरोबर आहे, का म्हणून भांडणं खेळवत आम्ही? त्या बापाच्या हिश्श्यामध्ये आमचा हिस्सा नाही का? म्हणजे बापानं जे शेड्यूल तयार केलेलं 59चा, जर आम्हाला द्यायचं नसतं तर आमचं नावच टाकलं नसतं. आमच्या बापाने 59 जातीची जमीन, आमचं नाव आहे ना ते 7 बारावर, आम्हाला देणं देणं ना तुम्हाला वारसा नाले द्यायचं. हा, जर समजा त्या शेड्यूल 59 जातीच्या यादीमध्ये महार, महार, चांबार, भंगी, मेहतर, भांबी, खाटीक हे समजा 58 जाती आणि त्याच्यात मांगाचं नावच नसतं. बरोबर, त्या 7 बारावर आमचं नावच नसतं. जी धनगर आणि बंजारा समाजाची मागणी आहे तशी जर मागणी असली असती माता समाजाची, तर 59 जातीच्या यादीमध्ये जर समजा आमच्या बापानं आमचं नावच जर घेतलं नसतं, बरं का, आणि तर जर आम्ही म्हणलो असतो की नाही ना आम्हाला त्या 13% तू पाहिजेत म्हणून, अरे त्या 7 बरोबर आम्ही बी आहेत ना वारसदार म्हणून, आम्हाला ते नाही ना. त्याच्यामुळे फूट पडण्याचा पाडण्याचा काही विषयच नाही ना. आता एक भाऊ जर समजा तो एक दुबळा आहे, बरोबर आहे, की तो वंचित आहे, दुबळा आहे. एक भाऊ कलेक्टर झालाय, बरोबर आहे, आणि एक भाऊ दुबळा आहे. म्हणून त्या दुबळ्या भावाला तुम्ही म्हणणार तू शिकला नाहीस. अरे त्या दुबळ्या भावाला या ठिकाणच्या हजारो वर्षाच्या इथल्या धर्म परंपरेने त्यांच्यावर खूप मोठा अन्याय केलेला आहे. बरं, धर्मानं केलेला आहे, परंतु ज्या राजवटी या देशामध्ये आलेले, तिथं मुघल आले, मुघलांनी मांगावर अत्याचार केले. या ठिकाणी निजाम आले, निजामाने मांगावर अत्याचार केले. या ठिकाणी इंग्रज आले, इंग्रजांनी मांगावर अत्याचार केले. म्हणजे आमच्या समाजावर गुन्हेगारीचा शिक्का मारला की आमचं जन्मलेलं मूल सुद्धा गुन्हेगार म्हणून त्याला अटक केलं जायचं. असे हजारो वर्षाचे आमच्यावर या ठिकाणी व्यवस्थेने लागलेली जी काही जो अत्याचार झालेला आहे, आज सुद्धा सुरू आहे. आज सुद्धा गाव खेड्यामध्ये जो अत्याचार आहे तो आज सुद्धा सुरू आहे. आमच्या मुलाबाळावर तो अत्याचार आता संपलेला आहे का? आरक्षण आणि त्याला दरवेळेस ते धर्माची जोड दिली जाते की तुम्ही हिंदू धर्मात असल्यामुळे तुमच्यावर अत्याचार होतं. आता तुम्ही अॅट्रॉसिटीज जर लिस्ट काढली तर मांगापेक्षा सगळ्यात जास्त अॅट्रॉसिटीज बौद्धांची आहेत. आपल्या मुद्द्याच्या म्हणजे मग जर तुम्ही तर हिंदू धर्म सोडलेला आहे, मग तुमच्यावर अत्याचाराची मालिका का सुरू आहे? धर्माचा याचा काही संबंध नाही. जो काही फाईस करेल, आवाज करेल, त्याच्यावर अत्याचार होत असतो. तुमच्याच प्रश्नाच्या अनुषंगाने मला अजून एक की आरक्षणाने विकास झालेला नाही बौद्धांचा, तर तो त्यांनी धर्म बदलला आणि त्यांची संस्कृती बदलली म्हणून झालेला आहे. तर अशी जी आर्ग्युमेंट आहे, तर ते आर्ग्युमेंट मातंग समाजाला लागू होते का? कसं काय आपलं काय मत? नाही तर मला सांगा, इथले मान श्रीमंत आहेत का माळी श्रीमंत आहेत? माळी श्रीमंत आहेत. नाही, मोठ्यानं बोला, थोडा आवाज आज इथं माळी श्रीमंत आहेत, वंजारी श्रीमंत आहेत, इथले ओबीसी मधले जे हिंदू आहेत ते सगळे श्रीमंत आहेत मातंगांपेक्षा. त्यांनी कोणतं धर्मांतर केलेलं आहे? ते का श्रीमंत आहे? त्यांनी नाही केलं, चर्मकारांनी नाही केलं. चर्मकार मातंगाच्या कंपॅरिझनमध्ये खूप पुढे आहेत. हे धर्मांतर केल्यामुळंच विकास होतो, हे जे काय म्हणणं. मग जे काय ह्या ज्या बाकीच्या 350 जे काय ओबीसी आहेत महाराष्ट्रातले, त्यांनी कोणतं धर्म? त्यांची सामाजिक स्थिती वेगळी. त्यांनी धर्मांतर न करता इथले आंबेडकरी चळवळीचे सगळे पक्ष ओबीसीची बाजू घेतात. त्यांना कधी हा निकष वापरला जातो की नाही तुम्ही धर्मांतर केलेलं नाही? फक्त मांगाला हा प्रश्न केला जातो की नाही तू अजून हिंदूचा गुलाम म्हणून. अरे हे बी गुलामच आहेत ना, यांना मात्र राजकारणामध्ये बरोबर मंडल घेतात. कमिशनसाठी रिपब्लिकन पार्टी पूर्णपणे लावली जाते. हो, जरांगाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी उभी राहते हो. आणि मातंगाची वेळ आल्यानंतर मग ती वेगळा न्याय दिला जातो. आता वकील साहेब, आता मी तुम्हाला साधं सांगतो की आम्हाला वर्गीकरण का पाहिजे. आता महापालिकेची निवडणूक चालू आहे.
महापालिकेची निवडणूक चालू आहे. त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पॅनल ठरवू लागलेले आहेत. एक सुद्धा पॅनल या ठिकाणी मागायला घेत नाही. का घेत नाही? त्याला विचारलं तुझ्याकडे संपत्ती किती आहे म्हणून. बरोबर आहे. म्हणजे ह्या प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी गरीबाच्या उमेदवाराला 50 लक्ष रुपयाची तयारी ठेवावं लागायची महापालिकेच्या निवडणुकीसाठी. तिथं जर समजा सगळे पैशावाले जर तिथं जाऊन जर समजा प्रत्येक पक्षाकडून निवडणूक लढवणार असतील तर मला त्यांनी प्रोग्राम सांगावा की बा हित संधी मिळवण्यासाठी तुम्हाला आम्ही सोबत घेतो, तुम्ही ह्या गोष्टी केल्या पाहिजेत म्हणून. म्हणजे सगळे जर ठराविक एकाच कम्युनिटीला जर समजा या ठिकाणी संधी मिळणार असेल तर आम्हाला तुम्ही संधी कशी देणार आहात? मग जर आम्हाला जर तिथं जायचं झालं तर आम्हाला तुम्ही कोणती संधी दिली पाहिजे? आमचा कुठेतरी तहसीलदार एखादा पोलीस तरी आमचा झाला पाहिजे ना. त्यावेळेस ते पोलीसवाला दरम्यानला 50-60 हजार रुपये पगारीतून त्याच्या लेकरा बाळाच्या IAS-IPS ची तयारी करेल. कलेक्टरने SP काय डायरेक्ट पोटातून जन्म घेतो का? त्या कम्युनिटीवर काही वर्ष त्याच्यावर ते प्रॅक्टिस करावं लागते, त्याला एक संधी द्यावं लागते. आणि मग तुम्ही आम्हाला संधी म्हणजे .2 मध्ये आम्ही आहोत आणि म्हणून आम्ही संधी मागतो की आम्हाला 3% जरी भेटलं तरी मांगाचा लॉस नाही, मांगाचं नुकसान नाही. हजारोच्या संख्येमध्ये आम्हाला संधी मिळणार आहे आणि म्हणून आम्हाला किती भेटल याची कृपया चिंता करू नये. आम्हाला जे काय भेटल .2 पेक्षा खाली तर भेटणार नाही ना आम्हाला. 0.5% तर खाली भेटणार नाही ना आम्हाला. आमची मागणी जर सरकारकडे आम्ही जसं 8% गोपे साहेबांना मागणी केलेली आहे बरं का, त्याच्यापैकी आम्हाला जे मिळेल त्याच्यातून दरवर्षी आमचे मेडिकलला, इंजिनिअरिंगला, MPC थ्रू असतील, वेगवेगळे जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत तर त्या सगळ्या एक्झाम मध्ये मांगाच्या लेकराला संधी मिळणार आहे. आता जे महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कुठल्या जिल्ह्यावर शेड्यूल कास्टसाठी 30 जागा आहेत, कुठं 50 आहेत, कुठं 110 आहेत शेड्यूल कास्टसाठी. त्या 110 मध्ये मागाचे 10 तरी पोरं तुम्ही कसे घालणार आहेत तुम्ही? जेव्हा की तिथं 1 लाख पोरं बौद्धांचे त्या भरती प्रक्रियेमध्ये उतरणार आहेत आणि 10,000 पोरं त्या भरती प्रक्रियेमध्ये उतरणार आहेत. त्या स्पर्धेमध्ये तुमचे 10,000 पोरापैकी किती पोरं टिकणार आहे? ह्याची काहीतरी सिस्टीम तुम्हाला निर्माण करावं लागेल ना. म्हणजे 10,000 पोराचं आयुष्य तुम्ही बर्बाद करणार आहात का? की मी शिकलो, मी सगळे इथपर्यंत मी शिकलो, BSc झालो, MSc झालो, मी सगळे MBA झालो, मी सगळे या ठिकाणचे वेगवेगळे ते प्रोसेस पूर्ण केलेली आहे. आरक्षण वर्गीकरण आणि एक आरक्षण SC आरक्षणामध्ये क्रिमिलेअरचा कन्सेप्ट आणायचा हा जो विषय. क्रिमिलेअरच्या अनुषंगानं मी सुरुवातीला सांगतो की क्रिमिलेअरला आमचा सरळ विरोध आहे, आम्हाला त्यांचं समर्थन नाही. त्याच्यामुळं की आम्ही ह्या निकालामधल्या सगळ्याच गोष्टीच्या अनुषंगानं आम्ही पूरक आहोत अशातला भाग नाही, आमचा विरोध आहे. परंतु वकील साहेब, सरकार असेल किंवा न्यायालय असेल बरं का, माझी मागणी आहे ते नको आहे म्हणून, बरोबर, माझी मागणी आहे. परंतु सरकारला, न्यायालयाला जर समजा हे मान्य असेल की क्रिमिलेअर केल्याशिवाय सुद्धा त्या कम्युनिटी मधली जे पर्क्युलेट होणं म्हणतो आपण संधीचं, ते पर्क्युलेट होणार नाही आणि ते पर्क्युलेट करण्यासाठी क्रिमिलेअर हा महत्वपूर्ण निर्णय ठरू शकतो असं जर सुप्रीम कोर्टाला वाटत असेल की आता जसं मी तुम्हाला सांगतो बरं का की एक मांगामध्ये 100 करोडपती आहेत. महाराष्ट्रभरामध्ये किती आहेत? 100 करोडपती आहेत. आणि ते 100 करोडपती जर शेड्यूल कास्टमध्ये जर त्या संधी ज्या असतील त्या संधीचे कायदेशीर हकदार असतील, त्या 100 करोडपती तुम्ही म्हणणार आहे का तू फॉर्म भरायचा नाही म्हणून? मग तो 100 करोडपतींना जर बाजूला ठेवायचा असेल तर ते त्यासाठी काय करावं लागणार आहे तरतूद तर सर्वोच्च न्यायालय करणार झालं. आमचा विरोध आहे. परंतु या देशामधले म्हणजे मांग असेल किंवा जे कोणी असेल नाही का, जर समजा इथल्या ओपन कॅटेगरीच्या लोकांना जर काही निकष लागत असतील तर त्यापैकी सौम्य का होईना इकडे ते लावणारच झाले ना. आणि म्हणून कसं की ते शासन आहे, ते न्यायालय आहे, ते आमच्या इच्छेवर आमच्या ह्याच्यावर चालणार नाही. फॅक्ट काय आहे म्हणजे मी जे सांगितलं की तथ्य काय आहे त्या तथ्यावर आधारित उद्या म्हणा परवा म्हणा तुम्हाला हे उत्पन्नाची मर्यादा तुम्हाला निश्चित करावंच लागेल. आता मी माझं PG पर्यंत माझं शिक्षण झालेलं आहे. मी ज्यावेळेस सुरुवातीला GOIचा फॉर्म भरला भारत सरकार शिष्यवृत्तीचा
मला उत्पन्नाचे प्रमाणपत्र मागवले जातं. तेव्हापासून आजपर्यंत शैक्षणिक त्या प्रवेशासाठी माझं उत्पन्नाचं प्रमाणपत्र मला आजही द्यावं लागतं. सेम क्रिमिनलची प्रोसेस होणार झाली. त्याच्यामुळे तुमच्या माझ्या असण्या नसण्यावर इथं काहीही हे होणार नाही. म्हणून आपण जे आहे आपले मूळ मुख्य जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे आपल्याला चळवळीला घेऊन जावं लागणार आहे. तुम्ही जर ही आंबेडकरी चळवळ म्हणजे या ठिकाणचा बौद्ध असेल, मांग असेल, चर्मकार असेल, भंगी असेल, हे जर वर्गीकरणावर जर अडकून हे जर ठेवत असेल तर हे चूक करत आहे. हे होणारच आहे. हे तुम्ही अडवल्यानं हे अडणार नाही किंवा तुम्ही नाकारल्यामुळे हे नाकारले जाणार नाही. पुढचे जे प्रश्न आहेत, अन्याय अत्याचाराचे प्रश्न आहेत, जमिनीचे प्रश्न आहेत, या ठिकाणचं प्रायव्हेटायझेशन आहे त्याचे प्रश्न आहेत, या ठिकाणी बॅकलॉग भरल्या जात नाहीत त्याचे प्रश्न आहेत, खूप सारे वेगवेगळे महामंडळ आहेत त्या महामंडळाला 5-5 वर्ष निधी दिला जात नाही त्याचे प्रश्न आहेत. आरक्षणाच्या व्यतिरिक्त खूप सारे प्रश्न खूप आहेत. सारे प्रश्न आपण आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर फार सविस्तरपणे आणि फार अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. धन्यवाद आमच्यासोबत बोलल्याबद्दल. तर धन्यवाद वकील साहेब. जय लवजी, जय भीम. हे होते गणपत भिसे, लाल सेना या संघटनेचे प्रमुख. यांचा आरक्षण वर्गीकरण या विषयावर आपण जो अभ्यास आहे त्यावर आपण यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे. फार पोटतिडकीने त्यांनी ती प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ही प्रतिक्रिया देत असताना त्यांचं याच्यातला सार असा होता की ज्यावेळेस आरक्षण वर्गीकरण होईल आणि वर्गीकरणातून जे समाज समूह जे आहेत जे याचा लाभ घेऊ शकले नाही किंवा ज्यांना संधी मिळालेली नाही तर ते ही संधी घेतल्याच्या नंतर प्रखर आंबेडकरवादाकडे जातील आणि इथला आंबेडकरी जो विचार आहे किंवा आंबेडकरी समुदाय जो आहे तो अजून मजबूत होणार आहे.